मित्र हो, मागील एपिसोडमध्ये स्वामीजींचा बालपणीचा मित्र हरिमोहन, त्याचप्रमाणे रशियन युवराज बोलोस्की यासारखे अनेक लोक त्यांच्या भाषणाने प्रभावित झाले होते. कार्नेलिया, ऑस्टिन, हेलबगिनी, लायन, मिस्टर अँड मिसेस यांचं भाग्य, त्यामुळे स्वामीजींचा सहवासही त्यांना लाभला. तर इंगरसोल यांच्याशी तात्विक चर्चा आपण ऐकली. तसेच धनाढ्य रॉकफेलर, प्रसिद्ध गायिका, कलाकार कालवे यांना स्वामीजींचे मार्गदर्शन लाभले. हे मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं. आता स्वामीजी मेम्फिस येथील काही जिज्ञासू, विद्वान, धर्मोपदेशक या सर्वांवर विवेकानंदाच्या व्यक्तिमत्वाचा फार प्रभाव पडला होता. त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या आदराच्या भावनेतून मेम्फिस येथील सेंच्युरी क्लबच्या सदस्यांनी त्यांना आमंत्रित केले होते. मिस मून यांनी चालवलेल्या एका निवासगृहात ते उतरले होते. मेम्फिसमध्ये मिस गिनी म्हणून त्या ओळखल्या जात असे. मिस मून ह्या फार वेगळे व्यक्तिमत्व होते. गोरगरिबांना मुक्तपणे सहाय्य करणे हा त्यांचा एक छंदच होता. केव्हाही खुली होणारी पैशाची थैली असे दानशूर वृत्ती त्यांच्यामध्ये भिनली होती. एका व्यक्तीने चालवलेला सहाय्य निधी या नावाने त्यांना मेम्फिस शहर ओळखत असे. अशा स्त्रीने चालवलेल्या निवासस्थानात राहताना विवेकानंदांना खूप विशेष वाटत होते आणि आनंद वाटत होता. त्या निवासस्थानात त्यांची 2 व्याख्याने झाली. ज्यावेळी अमेरिकेतील मेम्फिस येथील सेंच्युरी क्लबने व्याख्यान आयोजित केले होते, विवेकानंदांनी त्यावेळेस 2 व्याख्याने दिली आणि विषय होता हिंदू धर्म. मेम्फिस या शहरामधील मिस मून उर्फ गिनी या बोर्डिंग हाऊस चालवत होत्या. स्वतंत्र विचार, असाधारण व्यक्तिमत्व ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मोत्याच्या मुठीची पिस्तूल त्यांच्याजवळ सतत असे. श्रीमंत व्यक्तींना दानधर्म करायला लावणे हे तर आपण मागे पाहिलंच आहे. हा त्यांचा छंदही होता. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. एका पत्रकाराने त्यानंतरच्या दिवशी विवेकानंदाची एक मुलाखत घेतली आणि तिच्यावर आधारित एक सुंदर लेख 15 जानेवारीच्या मेम्फिस प्रोफेशनल या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. विवेकानंदाच्या संभाषण चातुर्याबद्दल त्या पत्रकारांनी म्हटले, विवेकानंदाच्या इंग्रजीतून बोलणारे शब्द अतिशय वेचक, जणू रत्नाप्रमाणे असतात. त्यांचा सहवास फार आनंददायी असतो. ते वृत्तीने खूप प्रसन्न आहेत. संवाद चातुर्याच्या दृष्टीने अशी सरस व्यक्ती मी प्रथमच पाहिली आणि व्यासपीठावरील त्यांचे दर्शन हे मोठे नाट्यपूर्ण असते. सदरील पत्रकार पुढे असे म्हणतात, केवळ आपल्या देशातीलच नव्हे किंवा भारतातीलच नव्हे तर साऱ्या जगातील धार्मिक, वैज्ञानिक, तत्वज्ञान विषयक विचारांचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. त्यांचा प्रत्येक शब्द मनाचा भेद घेणारा, प्रत्येक विचार म्हणजे जणू सहिष्णुता, सत्य आणि पवित्र यांचे एक धर्मप्रवचन ते करतात. प्रभावी आणि तर्कनिष्ठ असे श्रेष्ठ विद्वान आहेत. तालमूद, कुराण, बायबल, वेद या सर्वातील वचने त्यांच्या जिभेवर खेळत असतात. त्यांच्या व्याख्यानाचा तपशील सांगायचा असे ठरवले तर अतिशय विचारपूर्वक लिहावे लागतील. त्यांची भाषण ऐकताना श्रोते एवढे सावधान आणि एकचित्त, एकाग्र असे झाले होते की विवेकानंदांनी श्रोत्यांची मने आकर्षित केली असं म्हणता येणार नाही. आणि हे वर्णन सुद्धा त्यांचं अपुरे पडेल असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
पुढे वुमन काउन्सिल मध्ये 16 जानेवारीला ते मानवाची नियती या विषयावर बोलले. त्याचा अतिशय सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झाला. परमेश्वराची भीती वाटणं हा धर्माचा प्रारंभ आहे, तर परमेश्वराविषयी प्रेम वाटणे हा शेवट आहे, असे त्यांचे मत होते. एका श्रोतांनी त्यांना प्रश्न विचारला, आध्यात्मिकच्या मागे लागल्यामुळे वर्तमानाची मागणी काय आहे यावर तुमची दृष्टी राहत नाही, तुमचे सिद्धांत माणसाला जगायला शिकवत नाही. यावर विवेकानंदांनी उत्तर दिले की आमचे तत्वज्ञान मृत्यूला कसं सामोरे जावं हे शिकवतात आणि जगावं कसं हे त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने शिकवतात. उपाशी राहणाऱ्या माणसांना अध्यात्माचे उपदेश करणे हा वेडेपणाच होय, असे त्यांचे मत होते. मेम्फिसच्या नागरिकांनी विवेकानंदाच्या अखेरपर्यंत आतिथ्य केले. ते निघण्याच्या वेळी त्यांना खास निरोप म्हणून जेरी हॉर्न यांनी भोजनाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. हॉर्न मॅडम पूर्वेकडील प्रवास करून आल्या होत्या आणि येताना तिकडच्या अनेक वस्तू त्यांनी आणल्या होत्या. त्याचा उपयोग करून त्यांनी खूप चांगली सजावट त्या भारतीय पद्धतीची अशी केली होती. जेवण शाकाहारी होते याचा वृत्तांत देताना म्हटले आहे की हा सन्माननीय पाहुण्यांना दिलेला मनापासून प्रेम असा निरोप होता. विवेकानंद सुद्धा भारावून गेले होते. एक आठवड्यापेक्षा थोडा अधिक मुक्काम मोठा फलदायी ठरला. अनेक परिचय झाले होते, अनेक शिष्य झाले होते. त्यांचे बोलणे सर्व वेळी अतिशय जिव्हाळ्याचे असे व समरसतेने शेकडो लोकांनी ते ऐकले आणि नकळत त्यांच्या हृदयात आध्यात्मिकतेची ज्योत पेटली होती. 22 जानेवारीला रात्री विवेकानंद शिकागोला परत आले. मात्र या काळातच विवेकानंदांना आपले अनेक निष्ठावंत आणि उत्साही अनुयायी शिष्य मिळाले. पण स्वामीजींच्या स्पष्ट बोलण्यामुळे, ख्रिश्चनावरील उघड टीकेमुळे ख्रिश्चनांचा फार मोठा गट स्वामीजींच्या विरोधीत तयार झाला. त्या गटाचे पाठीराखे आणि काही ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या मनात स्वामीविषयी कटुता निर्माण झाली. एक प्रकारे हे लोक स्वामीजींची मग उघडपणे आणि खाजगीतही बदनामी करू लागले. त्या स्वामीजींच्या चारित्र्याचा संशय घेणाऱ्या खोट्या नाट्या गोष्टी लिहून त्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला. आणि आश्चर्य वाटण्यासारखी बाब म्हणजे काही भारतीय प्रतिनिधी सुद्धा स्वामीजींच्या या लोकप्रियतेमुळे मत्सर वाटून या बदनामीच्या मोहिमेत त्यांच्याबरोबर सामील झाले होते. भारतात धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या काही मिशनरी लोकांनी आणि काही हिंदू संघटनांनी स्वामीजींच्या कार्याविरुद्ध अपप्रचार करण्याचा या मोहिमेमध्ये सहभागही घेतला होता. काही सनातनी हिंदू लोकांच्या आरोपाला उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, भारतातल्या लोकांना हिंदू पद्धतीचा आहार घ्यावा असे वाटत असेल तर त्यांनी माझ्यासाठी एक आचारी व त्याचे वेतन आदी व्यवस्था त्यांनी करावी आणि पुरेसे पैसे द्यावे. उपद्रवी राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. मला कोणत्याही राजकारणावर विश्वास नाही. परमेश्वर आणि सत्य हीच काय ती जगात खरे राजकारण होय, बाकी सर्व आसार होय, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मित्रहो, आता मात्र अमेरिकेने अपूर्व अशी भौतिक प्रगती म्हणजे त्या काळात करून दाखवली होती. वसाहतीच्या उद्देशाने अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लोकांनी अमेरिकेत दडून असलेल्या संपत्तीच्या अगणित स्रोतांची अगोदरच चाचपणी केली होती. ते स्वतःबरोबर फक्त एक पुरातन संस्कृतीच घेऊन आले नव्हते, तर तांत्रिक कौशल्य, धैर्य, साहसवृत्ती हे त्यांच्या मूळतः वृत्तीमध्ये होती. वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञांनी या देशात नवीन शोधांचा महापूर आणला होता. वाफेवर चालणाऱ्या आगबोटी, रेल्वे मार्गाचे जाळे आणि विविध प्रकारची यांत्रिक उपकरणे यामुळे अमेरिकेच्या आधुनिक निर्मितीस हातभार लागला होता. सामान्य गावांचे शहरामध्ये रूपांतर झाले होते. मोठमोठ्या
उद्योग समूहाचा विकास होत होता, विस्तार झाला होता आणि श्रमजीवी आणि औद्योगिक कामगारांनी आपल्या हक्काच्या सुरक्षितेसाठी वेगवेगळ्या संघटना उभ्या केल्या होत्या. सर्व मानवी जीवन ढवळून निघाले होते आणि घाई गडबडीच्या या जीवनशैलीमुळे मूलभूत मानवी मूल्ये कमालीची बदलून गेली होती. ही पार्श्वभूमी त्यावेळेस अमेरिकेमध्ये होती, हे लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर विवेकानंदांचे शब्द वातावरण ढवळून काढत होते. वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, प्रसिद्ध प्राध्यापक, तत्वज्ञ किंवा विद्वान जिज्ञासू यांनी स्वामीजीची भेट घेण्यासाठी खूप गर्दी केली आणि स्वामीजी घराबाहेर पडून रस्त्यावर येतात. शेकडो हजारो लोक त्यांना केवळ एकदा बघण्यासाठी वेडे होऊन जात. एवढी लोकप्रियता त्यांना अमेरिकेमध्ये लाभली होती. साहजिकच लोकांच्या निंदा स्तुतीकडे लक्ष न देता निसंकोचपणे आपल्या संदेशाचा प्रचार करील म्हणून कधी कधी ते भाववेगाने म्हणत की मी केवळ एक सामान्य माणूस आहे, माझे कार्य म्हणजे ईश्वराचा निरोप पोहोचवणे, संदेशाचा प्रचार करणे एवढेच आहे. अंतःकरणातील खरा भाव लपून ठेवून सत्याचं विकृत स्वरूपात व्यक्त करण्याचा खटाटोप स्वामीजींनी चुकूनही कधी केला नाही आणि म्हणूनच त्यांचे समालोचन व टीका कधी कधी कडक आणि असह्य वाटत असे. धर्मातील चुका, ढोंग यांचा अगदी खरमरीत शब्दात समाचार घेऊन त्या बाबतीत श्रोत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यास स्वामीजी कधीही कचरत नसत. स्वामीजींच्या असल्या निर्भय वक्तव्याने सर्वच विचारशील व्यक्ती प्रभावित झाल्या होत्या. स्वामीजींची कीर्ती देशभर पसरलेली पाहून आणि त्यांना आपल्या व्यवसायातील स्पर्धक समजून काही नीच ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची निंदा करीत फिरण्याचा उद्योग आरंभला होता. त्याचबरोबर स्वामीजींच्या प्रत्येक मित्राला स्वामीजींचा शत्रू बनवण्याचे कारस्थान सुद्धा त्यांनी रचले होते. स्वामीजींचा अपराध कोणता होता तर ते उघडपणे जाहीर करत असत की भारतीय ऋषींनी कोणतीही गुप्त विद्या सांगितलेली नाही. हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत भ्रमण करूनही आकाशात उडणाऱ्या एका महात्म्याची माझी दृष्ट होऊ शकले नाही. विशेषतः हिंदू धर्मात गुप्त असे काहीच नाही, कारण त्यातील सत्य ते स्पष्टपणे सांगण्याचे धाडस हवे आणि त्याला भिण्याचे असे कोणतेच कारण नाही. विवेकानंदांचे चारित्र्य हे निंदकांच्या अशा बदनामींनी डगमगणारे नव्हते. निर्विकार चित्ताने शांतपणे आपले कार्य करण्यात ते मग्न होऊन जात. हिंदू धर्म हा सहिष्णुता शिकवणारा धर्म आहे, तर हिंदू लोक ही सहिष्णुता प्रत्यक्ष आचरणात आणणारे आहेत. हा मुद्दा विवेकानंद अनेक वेळा सांगत असे. रुझवेल्ट नावाची एक फ्रेंच स्त्री भारतात येऊन गेली होती दरम्यानच्या काळामध्ये. इंडिया अँड इट्स नेट प्रिन्सेस या नावाने रुझवेल्ट यांनी मुंबई, सिंध, उत्तर प्रदेश, बंगाल, पंजाब या भागाचा प्रवास केला होता. त्यांनी व्यक्त केलेली निरीक्षणे विवेकानंदांनी लिहून घेतली होती. त्या म्हणतात, ज्यावेळेस निरीक्षण केल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर म्हणतात, वाराणसीच्या चौकात मी जे दृश्य पाहिले ते आणखी कोणत्या देशात दिसू शकेल ते असे शकेल का? ते असे की देवी आणि भगवान शंकर हिंदू धर्मात अतिशय पवित्र आहेत. त्या मंदिरापासून केवळ 10 फूट अंतरावर एक प्रोटेस्टंट मिशनरी एका झाडाखाली खुर्चीवर बसला होता. तो हिंदुस्थानी भाषेत ख्रिस्त धर्माचा प्रचार करत होता आणि एवढेच नव्हे तर हिंदू धर्मातील दोष सांगत होता. आणि सर्व हिंदू लोक मात्र हे लक्षपूर्वक शांतपणे ऐकून घेत होते. असे दृश्य इतर कोणत्याही देशात दिसणार नाही असं त्या रुझवेल्ट मॅडमनी म्हटलेलं आहे. शिकागो येथून
काही दिवसांनी डेट्रॉईट येथे विवेकानंद गेले. येथील हिंदू धर्मातील व्याख्यानात बोलताना विवेकानंदांनी जेव्हा टायटसने जेरुसलेम लुटले आणि तेथील मंदिरे पाडून टाकले, तेव्हा जीव लोक तिथून भारतात आले. तेथे त्यांना हिंदूंनी आसरा दिला होता. याच दरम्यान मात्र एक प्रसंग घडला. या दौऱ्यावर असताना स्वामीजींचा परीक्षा घेणारा एक प्रसंग घडला. एका छोट्या गावात काही पदवीधर युवकांचे नेमबाजीचे वर्ग चालू होते. ज्याचा संबंध ईश्वराशी आहे तो कुठल्याही परिस्थितीत अविचल आणि आनंदी असतो, हे विवेकानंदाचं म्हणणं त्यांनी वारंवार ऐकलं होतं आणि वाचलं होतं. मग याच गोष्टीची परीक्षा घ्यावी असं त्या युवकांच्या मनात आलं. त्यांनी स्वामीजींना आपल्या चांदमारी प्रशिक्षण केंद्रावर बोलावलं. गावाच्या मधोमध त्यांनी एक मंच तयार केला. स्नान करण्याचा लाकडी टब त्यांनी उपडा ठेवला. त्यावर स्वामीजी उभा राहिले आणि त्यांना भाषण करा असे सांगितले. त्यांनी भाषण सुरू केलं आणि लगेचच त्या युवकांनी चारी बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. काही गोळ्या तर त्यांच्या अगदी कानाजवळून जात होत्या. तरी सुद्धा स्वामीजींची एकाग्रता थोडीही ढळली नाही. भाषण संपल्यावर स्वामीजी सावकाशपणे खाली उतरले. तरुणांचा तो कंपू लज्जित झाला. स्वामीजींची क्षमा मागत ते म्हणाले, आध्यात्मिक माणसं फार डरपोक असतात असं आम्ही ऐकलं होतं, म्हणून तुम्हाला घाबरण्यासाठी आम्ही तुमच्या कानाजवळून गोळ्यांच्या फैरी झाडल्या, पण तुमची एकाग्रता खूप गाढ आहे हे आम्ही पाहिलं. आम्हाला मोठ्या मनाने क्षमा करा. तुमचे धाडस पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. मित्र, लायसियम ब्युरो या संस्थेने त्यांची एकूण 66 भाषणे आयोजित केली होती. पण कधी कधी चक्क 2-2, 3-3 तासांची भाषणे एका दिवसातच असत ती द्यावी लागत. इतर परिस्थिती प्रतिकूलच होती. कडाक्याची थंडी, प्रवासाची दगदग, छोट्या शहरातील अस्वच्छ जागा, काळोख्या हॉटेलमधील निवास, हे स्वामीजींना सहन झालं नाही. त्यांची प्रकृती बिघडली. पण तरीही स्वामीजीची भाषणे जे आवेशपूर्ण असत, धर्माच्या माध्यमातून स्वामीजी उदात्त असे विचार सांगतच असत. डेट्रॉईट शहरातील एका व्याख्यानात त्यांनी ख्रिस्त धर्मावर ओढलेले असूल इतके भयानक होते की आजही त्यांचे शब्द कट्टर ख्रिस्ती माणसाच्या मनावर उमटलेले आढळून येतात. याच भाषणात विवेकानंदाचा कठोर स्पष्ट वक्तेपणा व प्रखर देशभक्ती दिसून आली. या डेट्रॉईटच्या भाषणामुळे अनेक ख्रिस्ती धर्म उपदेशक त्यांचे शत्रू झाले. मित्र, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. भारत माता की जय.